आरक्षण में विभाजन बंद करो, बंद करो, बंद करो, आरक्षण में विभाजन बंद करो, बंद करो, बंद करो, उपवर्गीकरण हटवा, समाजातील तेढ मिटवा, उपवर्गीकरण हटवा, समाजातील तेढ मिटवा, उपवर्गीकरण हटाओ, आरक्षण बचाओ, उपवर्गीकरण हटाओ, आरक्षण बचाओ, उपवर्गीकरण हटाओ, आरक्षण बचाओ, करो, आरक्षण विभाजन बंद करो, बंद करो, आरक्षण विभाजन बंद करो. एकलव्याच्या अंगठ्यातील आणि शंभुकाच्या मुंडक्यातील माझे विद्रोही रक्त इतिहास रसत रसत इथपर्यंत आला आहे. ते आता पागल झाला आहे. ते तुम्हालाही वेढणार आहे. तुमचे काळे पांढरे बुरखे टराटर फांडणार आहे. तेव्हा सावध हो द्रोणाचार्य, तेव्हा सावध हो द्रोणाचार्य, आणि आपली खाकी चड्डी जरा घट्ट पकडून ठेव. लवकरच तू नंगा होणार आहेस, लवकरच तू नंगा होणारच आहे. अतुल खोब्रागडे साहेब. बंधूंनो, 2 एप्रिल 2018 मध्ये या देशातील संपूर्ण अनुसूचित जातीचे लोक, हा शेड्यूल कास्ट समाज रस्त्यावर आला. हे आपण दृश्य बघितलं. मग नागपूरचे हा संविधान चौक असेल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, मद्रास, सर्वत्र 2 एप्रिल 2018 मध्ये अस्पृश्य समाज रस्त्यावर आला. कशासाठी? की अनटचेबल जो ऍक्ट होता, ॲट्रॉसिटी ऍक्ट जो होता 1989 चा, त्याच्यामध्ये बदल करण्याचं का षड्यंत्र रचलं गेलं होतं. आणि त्याच्या विरोधात संपूर्ण अस्पृश्य समाज, म्हणजे पूर्वाश्रम अस्पृश्य समाज आणि अनुसूचित लोक एकत्र आले आणि सरकारचा मनसुबा हाणून पाडला. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की अनुसूचित लोक जर एकत्र, म्हणजे जाती लोक एकत्र आले तर सरकारला म्हणजे सरकारला आपले निर्णय मागे घ्यावे लागतात. ही गोष्ट लक्षात घेऊन आंबेडकरी आंदोलन हे नष्ट करायचं आहे. आणि या देशामधला जो एक आंबेडकरवाद आहे, खरं म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारा एकच समाज या देशामध्ये आहे, आणि तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आंबेडकरी समाज. इन 75 सालों में दलित समाज ने जो भी सामाजिक, आर्थिक, राजनीतिक क्रांति की, इस क्रांति पर इन षड्यंत्रकारी जिन्होंने देश का 250-300 साल धर्म के नाम पर राज किया, उन्हें ये नागवार गुजरा. और किस तरह से ये पूरी तरह से प्लानिंग हुआ कि ये, जैसे शुरुआत में मैंने बोला, ये बहुत बड़ा षड्यंत्र है. हमें 11 मई 1949 की उस घटना को याद रखना चाहिए. जिस तरह से इस देश में एससीओ के आरक्षण के पहले मुस्लिम समाज को आरक्षण था, क्रिश्चियन समाज को आरक्षण था, एंग्लो इंडियन को आरक्षण था, लेकिन इस आरक्षण व्यवस्था को समाप्त करने की जो अल्पसंख्यक समिति बनी, जिसके चेयरपर्सन इस देश में लौह पुरुष कहलाने वाले वल्लभ भाई पटेल साहब थे, उस बैठक में सर्वसम्मति से यह निर्णय लिया गया था कि अब, पहले की बात और थी, ब्रिटिश भारत में थे, आज आरक्षण की जरूरत नहीं है. त्याच प्रकारे 1975 पासून पंजाबमध्ये वर्गीकरण झालेलं आहे 25% यादीचं. तिथे जे 31 वर्षापासून जे आरक्षण सुरू आहे, ज्या तत्वासाठी सुरू आहे, तिथलं देखील विश्लेषण केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एकदम तुम्ही आरक्षण वर्गीकरण, उपवर्गीकरण करताना एम्पेरिकल डाटा घ्या, तिथला सोशल स्टेटस घ्या, आणि त्याच्यानंतर विचार करा की हे कसं करता येईल. एकदम तुम्ही लगबगीने करू नये. आणि जर ते केलं तर डोअर ऑफ द सुप्रीम कोर्ट बी ओपन फॉर द जस्टिस, हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे. शेड्यूल कास्टच्या आरक्षणात उपवर्गीकरण, मग ते ABCD असेल, अ ब क ड असेल, असा डाव त्यांनी रचलेला आहे. आणि तो डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपला आवाज या ठिकाणी बुलंद करीत आहोत. सर्वांनी आपले हात वर करून आपण हे आंदोलन सुरू करत आहे. आपल्या जवळ जे तक्ते दिले आहेत त्याला वर करून आपण घोषणा करूया. आज या आंदोलनात प्रामुख्याने माननीय किशोर बिर्ला, माननीय मीना भागवतकर, माननीय नितीन चौधरी, ॲडव्होकेट स्मिता कांबळे, अतुल खोब्रागडे, संध्याताई राजूरकर, ॲडव्होकेट आकाश मूण, तक्षशिलाताई वाघधरे, छायाताई खोब्रागडे, राजू खोब्रागडे, सच्चिदानंद जारोंडे, वैभव कांबळे, अशोक सरस्वती, ॲडव्होकेट पायल गायकवाड, डॉक्टर अशोक उरकुडे साहेब, विभावरी गजभिये, अरुण गाडे साहेब,
शिवदास वासे साहेब, सतीश पेंदाम साहेब, सरोजताई आगलावे, इंजिनियर कुलदीप रामटेके प्रामुख्याने या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. अनेक लोकांना आरक्षणात उपवर्गीकरण काय आहे, ते कसं होणार आहे, त्याच्यानी आरक्षण कसं धोक्यात आहे, त्याच्यानी या शेड्यूल कास्ट प्रवर्गात अनेक जाती आहेत त्यांचं कसं नुकसान होणार आहे ते आपण समजून घेऊया. आरक्षणात उपवर्गीकरण काय आहे आणि आपण आज ज्या आंदोलनासाठी एकत्रित आलो आहे याचा काय उद्देश आहे, याचं काय साध्य होणार आहे आणि पुढे काय करायचं आहे, भूमिका ठेवण्यासाठी माननीय इंजिनियर अरविंद गेडाम साहेब अध्यक्ष बानाई यांना पाचारण करत आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. आज आपण महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीमधल्या ज्या उपवर्गीकरणाच्या विषयावरती जे पाऊल उचललेले आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. मित्रहो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळ्या स्रोतांमधून आपल्याला हा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे त्या विषयासंबंधीची बरीचशी माहिती आपल्यापर्यंत आहे. तरीसुद्धा या विषयासंबंधीची उजळणी व्हावी म्हणून मी थोडंसं आपल्याला या आंदोलनाची भूमिका आपल्यापुढे विशद करतो आहे. मुळात अनुसूचित जातीमधला उपवर्गीकरणाचा हा जो विषय आहे या विषयाची सुरुवात पंजाब राज्यातून झाली, ती 1975ला. पंजाब राज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 25% आरक्षण आहे. 1975ला तिथल्या सरकारनं एका अध्यादेशाद्वारे वाल्मिकी आणि मजहबी शीख या 2 अनुसूचित जातीसाठी 25% आरक्षणाची विभागणी करून 12.5% या 2 जातींना आणि उर्वरित शिल्लक राहिलेल्या 2 जातींना 12.5% अशा प्रकारची विभागणी अनुसूचित जातीमध्ये केली 1975ला. आणि तेव्हापासून ते सुरू होतं त्या ठिकाणी. दुसरं प्रकरण झालं आंध्र प्रदेशामध्ये. आंध्र प्रदेशामध्ये 2004मध्ये तिथे एक अधिकारी होते राजू म्हणून, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या ठिकाणी देखील माला आणि मादिगा ही कम्युनिटी त्या ठिकाणी थोडीशी मागासलेली आहे, ती पण अनुसूचित जातीमध्ये येते. तिथल्या देखील लोकांची मागणी असल्यामुळे या राजू समितीनं देखील त्या ठिकाणी शासनाला एक अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये त्यावेळी तिथे असलेल्या अनुसूचित जातीचं वर्गीकरण जे आहे ते ABCD अ ब क ड मध्ये 2004मध्ये केलं. आणि 2004मध्ये केल्यानंतर ते प्रकरण कोर्टात आलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या प्रकरणाला सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टच्या 5 जजेस बेंचनी अशा प्रकारचं वर्गीकरण करता येत नाही, हे असंविधानिक आहे म्हणून त्यांनी ते जे एकमताने 5 जजेसनी सुप्रीम कोर्टच्या एकमताने तो जो आंध्र प्रदेशाचा जो निर्णय होता, अध्यादेश होता, त्याला रद्द केलं. आता 2004मध्ये जशा प्रकारे हा अध्यादेश रद्द झाला त्याचा प्रभाव 31 वर्षापासून जे पंजाबमध्ये जे वर्गीकरण सुरू होतं 1975 पासून त्याच्यावर झाला आणि तिथलं देखील वर्गीकरण झालं ते बंद झालं. म्हणून देविंदर सिंग नावाच्या एका व्यक्तीने 2010मध्ये एक प्रकरण दाखल केलं आणि ते आपण आज जे 2024मध्ये जे वाचतो आहे की 1 ऑगस्ट 7 जजेसच्या बेंचनी 6-1 असा जो आपला निर्णय दिला आणि ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं की अशा प्रकारचं उपवर्गीकरण तुम्हाला परमिसिबल आहे, करावंच असं नाही, परमिसिबल आहे. त्यांनी राज्य शासनाला हे अधिकार दिले की तुम्ही हे करू शकता. मागच्या 2 वर्षाआधी देखील आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जशा प्रकारचा निर्णय आल्याच्या नंतर याच ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं, आपल्याला आठवत असेल. देविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब युनियन ऑफ इंडिया हा जो गव्हर्नमेंटचा आपला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्या निर्णयामध्ये 7 जजेसचे बेंच होतं ते, त्याच्यामध्ये आपले गवई साहेब देखील त्या ठिकाणी होते आणि चंद्रचूड चीफ जस्टिस होते. थोडंसं मागे जातो आपण की हा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठली उलथापालथ झाली.
आपल्याला मी सांगतो की 2003 मध्ये मातंग समाजाच्या उत्थानासाठी क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या नावाखाली एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता आणि त्या समितीने 2008 साली आपल्या 82 शिफारसी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला दिल्या होत्या. या 82 शिफारसीवरती शासनाने खूप अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या 82 शिफारसीपैकी 62 शिफारसी ऑलरेडी मातंग समाजाच्या शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी ऑलरेडी कार्यरत आहेत. त्यातल्या काही शिफारसी सरकारने नाकारल्या. त्यातली एक जी शिफारस होती ती उपवर्गीकरणाची होती आणि 2008 मध्ये या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरती तत्कालीन गव्हर्नमेंटनी नकार दिला आणि सांगितलं की ही जी बाब आहे ही बाब शासनाच्या अखत्यारातली नसून ही बाब 341 आणि 42 अन्वये ही राष्ट्रपतीच्या अखत्यारीतली आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. म्हणून 2008 पासून ही जी मागणी आहे ही थंड बस्त्यात होती. परंतु 2024चा जसा हा निर्णय आला तेव्हा देखील आता ही 2008 मध्ये थंड बस्त्यात असलेली मातंग समाजाची उपवर्गीकरणाची मागणी जी होती ही अचानक वर आली. आपल्याला आज जे चित्र दिसते आहे की जशा मागच्या 2024 मध्ये जेव्हा हा निर्णय आला त्यावेळेला बार्टीच्या वारे नावाच्या एका अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी काय केलं, एक थातूरमातूर अहवाल लगतच्या आंध्र प्रदेशाच्या धर्तीवरती अबकड असं वर्गीकरण करता येते म्हणून थातूरमातूर अहवाल एक देऊन टाकला. शासनाला असं वाटलं की हा अहवाल लागू करताना आपल्याला अडचणी होतील म्हणून त्यांनी काय केलं की आंध्र प्रदेशामध्ये राजू नावाच्या एका अधिकाऱ्याच्या आणि रिटायर्ड जस्टिसच्या नावाखाली जी समिती स्थापन झाली होती तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. ती वन मॅन कमिशन ज्याला म्हणतो ते एकटेच त्यातले अध्यक्ष आहेत आणि त्या समितीने 17 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाला आपला अहवाल दिला आणि त्या अहवालावर मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि 1 एप्रिल रोजी मंत्रिमंडळांनी एक मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि त्या समितीला अधिकार दिले की हे जे बदर समिती आहे याच्या अहवालावरती तुम्ही अभ्यास करा आणि शासनाला तुम्ही अहवाल सांगा. इथपर्यंत आपण आलेलो आहो आणि त्याच्याविषयीची जी चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत ज्या 59 जाती आहेत त्याच्यापैकी बाकी सगळ्या जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे आणि केवळ एकच जी आमच्या बांधवांची जी जात आहे ती जात या उपवर्गीकरणात समर्थार्थ आहे. आम्ही खूप प्रयत्न करतो आहे पुण्यापासून पुणे, बीड, औरंगाबाद की मातंग समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मातंग समाजामधला एक प्रबुद्ध वर्ग जो आहे तो या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. त्यांनाही असं वाटते की एक संघ आपल्याला जी अनुसूचित जातीमध्ये जे मिळालेली एक संगता आहे ही कायम राहावी आणि या अशा प्रकारच्या निर्णयामुळे आपलं जी एकी आहे एक संगता जी आहे ती शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या देखील अडचणीत येईल याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे. मित्रहो, ही झाली थोडीशी पार्श्वभूमी. शासनाकडे ज्या शिफारसी आलेल्या आहेत आजही शासनानं त्या शिफारसी स्वीकारलेल्या नाही आहेत. परंतु आपला असा समज झालेला असेल कदाचित की शासन या शिफारसी लागू करेल, सगळ्यांचं नुकसान होईल. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण शासनाला हीच विनंती करू इच्छितो की उपवर्गीकरणाचा जरी विषय सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिला असेल, एक दिशा दिली असेल, गाईडलाईन दिली असतील, परंतु उपवर्गीकरण हा जो विषय आहे हा विषय सामाजिक एकतेला छेद देणारा विषय आहे हे आम्ही शासनाला सांगू इच्छितो. आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो की जर मातंग समाजासाठी आपण मागच्या 18 वर्षापासून ज्या सवलती लागू केलेल्या आहेत त्यांच्या उत्थानासाठी शेड्यूल कास्टसाठी जो बजेट येतो त्या बजेटमध्ये जे तुम्ही कपात करता आणि उपलब्ध करून देत नाही तर 2008 पासून मातंग समाजाच्या उत्थानासाठी आपण जे केलेलं आहे त्या समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वर आणण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. त्याच प्रकारे 1975 पासून पंजाबमध्ये वर्गीकरण झालेलं आहे 25% यादीचं. तिथे जे 31 वर्षापासून जे आरक्षण सुरू आहे ज्या तत्वासाठी सुरू आहे तिथलं देखील विश्लेषण केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एकदम तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण करताना एम्पेरिकल डाटा घ्या, तिथला सोशल स्टेटस घ्या आणि त्याच्यानंतर विचार करा की हे कसं करता येईल. एकदम तुम्ही लगबगीने करू नये आणि जर ते केलं तर डोअर ऑफ द सुप्रीम कोर्ट बी ओपन फॉर द जस्टिस हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे. शासनाला आमची अशीच विनंती आहे या माध्यमातून की
उपवर्गीकरणाचा विचार करताना समाजामध्ये कुठल्याही प्रकारची, ज्याला आपण म्हणतो की मतभेद होणार नाही, कुठल्याही प्रकारचं सौहार्द खराब होणार नाही, याची देखील दखल घेतली गेली पाहिजे. आणि जर करायचंच असेल तर सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या असतील त्या गाईडलाईन्स, कारण का सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण बदलू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयावरती काही लोकांनी अपील दाखल केलं होतं, रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं होतं, पण रिव्ह्यू पिटिशन चुकीच्या मुद्द्यावर असल्यामुळे ते नाकारलं गेलं. आज जर आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या साठी जर रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं असेल तर त्याचा वेगळा अभ्यास करून वेगळ्या पॉईंटवरती आपल्याला रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येईल. ती एक वेगळी लढाई आहे. परंतु आजही आपण शासनाला हेच रिक्वेस्ट करतो, हेच विचार करतो की उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करताना तुम्ही याच्यावरती पुनर्विचार करा, याच्या प्रोसेसवरती पुनर्विचार करा. हेच आमचं आज आपल्याला सांगणं आहे आणि हीच आमची भूमिका आहे. हीच भूमिका मांडण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो. मित्र हो, आपल्याला माझ्यानंतर बरेचसे वक्ते आपल्याला सांगणारच आहेत. ही जी भूमिका सांगण्यासाठी मला आयोजकांनी या ठिकाणी संधी दिली होती त्याच्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भीम. चर्मकार समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून, सफाई कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून माननीय किशोर बिर्ला साहेब त्यांना मी विनंती करतो की या वाल्मिकी समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून माननीय किशोर बिर्ला साहेब या ठिकाणी या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आपलं मत मांडतील. महाराष्ट्र शासन ने आरक्षण उपवर्गीकरण के विषय को लेकर जिस तरह से पूरा महाराष्ट्र में गर्मी चल रही है, उसी तरह से यह भी विषय बड़ा गरमाया हुआ है. और गरमाने की वजह भी है कि यह एक षड्यंत्र सा नजर आता है. आरक्षण की मूलभूत ओरिजिनलिटी समझने के लिए हमें उन महापुरुषों के त्याग और बलिदान को भी समझना पड़ेगा. इस देश में सदियों से धार्मिक आरक्षण था. ब्रिटिश भारत में आए, यह कम से कम SC ST OBC के लिए हितकारी हुआ, क्योंकि इन्होंने देश में इस सिस्टम की जो सड़ी गड़ी प्रथाएं थी, इस प्रथा को बदलने का प्रयास किया. और यही वजह हुई कि हमें कई थोर मानव महापुरुष इस देश को प्राप्त हुए. छत्रपति शाहू महाराज, जिन्हें आरक्षण का जनक कहा जाता है, अपनी कोल्हापुर विरासत में इन्होंने सर्वप्रथम 26 जुलाई 1902 को एक आदेश दिया कि ब्राह्मण छोड़कर, सानवी जाति छोड़कर और क्रिश्चियन पारसी छोड़कर गैर समाज को 50% का रिजर्वेशन दिया. यहीं से इस देश के ST ST OBC की उन्नति की ओर जाने वाला यह पहला कदम था. इस आरक्षण के मुद्दे पर हमने परम पूज्य बाबा साहब का संघर्ष भी नहीं भूलना चाहिए. बाबा साहब जब उच्च शिक्षित होकर अपने जो सामाजिक कार्य का उन्होंने शुभारंभ किया, इस सामाजिक कार्य में जब वो पहली बार 1919 में साउथ ब्यूरो कमीशन से मिलते हैं तो क्या मांगते हैं? इस देश के 5 करोड़ अस्पृश्यों को स्वतंत्र मतदार संघ चाहिए. यही बात वो 1928 में साइमन कमीशन को देते हैं. और इसी बीच बाबा साहब ने सामाजिक विषमता में फैली समाज की कुरीतियों को नष्ट करने के लिए अनेक आंदोलन इस देश में किए. उसमें प्रमुखता से आंदोलन उनका कालाराम मंदिर प्रवेश, महाड़ सत्याग्रह, अपने विदर्भ में भी उन्होंने अंबे देवी मंदिर प्रवेश आंदोलन चलाया, लेकिन वह आरंभ नहीं हो सका. और ब्रिटिश गवर्नमेंट को उन्होंने यह साबित कर दिया कि देश का ये जो 5 करोड़ का जो तबका है, ये नाम के लिए हिंदू कहलाता है, लेकिन इन्हें किसी भी तरह का इस व्यवस्था में अधिकार नहीं है. और इसका ही परिणाम उन्हें 12 नवंबर 1930 की जो प्रथम गोलमेज परिषद हुई जॉर्ज पंचम के द्वारा, कि ब्रिटिशों ने अपने 150 वर्ष जो पूर्ण किए थे राजपाट के, बाबा साहब और डॉक्टर श्रीनिवासन
गैर हिंदू के रूप में वहाँ पर पहुँचे थे। यह इस देश के इतिहास में सबसे बड़ी घटना थी और बाबा साहब ने उन ब्रिटिशों के घर में ही यह बात समझाई कि ब्रिटिशों, आपने इस देश में 150 वर्ष राज किया, लेकिन आप इस देश की सामाजिक व्यवस्था को में कोई बदलाव नहीं ला पाए। आपको यहाँ पर राज करने का कोई अधिकार नहीं। यहाँ की जनता भी चाहती है कि अब जनता का राज हो। इस परिषद का उतना रिजल्ट नहीं प्राप्त हो सका क्योंकि इस देश में स्वतंत्रता की लड़ाई लड़ने वाला जो पक्ष था, उस पक्ष ने इसका विरोध किया था। 7 नवंबर 31 की द्वितीय परिषद जो जग जाहिर है, बाबा साहब ने अपनी मांगों को फिर दोहराया और इसका ये परिणाम हुआ कि प्रधानमंत्री रेमसे मैकडॉनल्ड ने इस एससी समाज के लिए, उनके सामाजिक राजनीतिक उत्थान के लिए कैमनेल अवार्ड दिया। उस कैमनेल अवार्ड से इस देश में 2 व्यवस्था हो जाती। इस दलित यहाँ का राजा हो जाता, उसका स्वतंत्र मतदार संघ होता, उसकी एक अलग व्यवस्था होती, उसके अलग फंड होते और उससे वो चुनता कि भाई स्वर्णों को कि भाई हम किसे राजगद्दी पे बैठाना है इस देश की। लेकिन इस देश का कथाकथित महात्मा इस निर्णय के विरुद्ध हुआ और देश की जो हालात जो उस समय तैयार हुए, उन हालातों पर बाबा साहब को समझौता करना पड़ा। बाबा साहब ने अपने भाषण में कहा कि अगर मेरे लोग ही नहीं रहेंगे तो ऐसा रिजर्वेशन, ऐसा कैमनल अवार्ड लेकर मैं क्या करूँगा। यानी संपूर्ण दलितों पर यह एक नरसंहार का भय, ये बाबा साहब पर प्रेशर डाला गया और वहीं से हमारे पतन की शुरुआत हुई। लेकिन बाबा साहब ने हार नहीं मानी। जितने भी कमीशन उसके बाद आए, क्रिप्स कमीशन हो, कैबिनेट मिशन हो, बाबा साहब ने अपनी मांग पर वो कायम रहे और जब अंत में उन्हें संविधान बनाने का मौका मिलता है कैबिनेट मिशन के आधार पर, इस संविधान के प्रारूप को जब वो भारत के संविधान सभा के अध्यक्ष को सौंपते हैं, उस प्रारूप के अंतर्गत जब इस देश में इम्प्लीमेंट होता है, लेकिन बाबा साहब ने अपना काम बेखूबी कर चुके थे। बाबा साहब ने संविधान के अंतर्गत आर्टिकल 15 समता का अधिकार, यानी इस देश की सभी जनता को समानता का अधिकार दिया। आर्टिकल 16 के माध्यम से इस देश के जितने भी संसाधन हैं, लोक निवेदन है, सरकारी नौकरी है, संपत्ति है, उसमें वो इक्वलिटी की बात किया। इस देश की अस्पृश्यता खत्म किया जो इस देश में कलंक था। उसके अलावा भारतीय संविधान में बहुत सारे कलमे हैं जो विस्तार से अगर मैं बोलने जाऊंगा तो कम से कम मुझे वही कलम बताते बताते आधा घंटा लगेगा। एक ब्रीफ में मैं बताता हूं कि 15, 16, 335, 46, 45, 338 ये भारतीय संविधान की वो कलमे हैं जिससे इस देश में दलितों का उत्थान आरंभ हुआ। और इन 75 सालों में दलित समाज दलित समाज ने जो भी सामाजिक, आर्थिक, राजनीतिक क्रांति की, इस क्रांति पर इन षड्यंत्रकारी जिन्होंने देश का 250-300 साल धर्म के नाम पर राज किया, उन्हें ये नागवार गुजरा। और किस तरह से ये पूरी तरह से प्लानिंग हुआ कि ये, जैसे शुरुआत में मैंने बोला, ये बहुत बड़ा षड्यंत्र है। हमें 11 मई 1949 की उस घटना को याद रखना चाहिए। जिस तरह से इस देश में एससीओ के आरक्षण के पहले मुस्लिम समाज को आरक्षण था, क्रिश्चियन समाज को आरक्षण था, एंग्लो इंडियन को आरक्षण था, लेकिन इस आरक्षण व्यवस्था को समाप्त करने की जो अल्पसंख्यक समिति बनी, जिसके चेयरपर्सन इस देश में लौह पुरुष कहलाने वाले वल्लभ भाई पटेल साहब थे, उस बैठक में सर्वसम्मति से यह निर्णय लिया गया था कि अब, पहले की बात और थी, ब्रिटिश भारत में थे, आज आरक्षण की जरूरत नहीं है, इन्हें
इसे समाप्त कर दिया गया। वो तो एक षड्यंत्र कर रहे थे, इस समिति के अध्यक्ष डॉक्टर अंबेडकर को बना रहे थे, लेकिन बाबा साहब उनकी नीयत को समझ गए। उन्होंने कहा कि अगर मैं अध्यक्ष बन जाता हूं तो मैं इस देश के SC ST OBC या माइनॉरिटीज़ के साथ में न्याय नहीं कर पाऊंगा। ऐसी अवस्था में बाबा साहब ने अपना मत विरोध में दिया, लेकिन बहुसंख्य पक्ष, बहुसंख्य मेंबर होने के वजह से इस देश में वो आरक्षण समाप्त हो गया। और उसी तरह का यह षड्यंत्र आपके सामने अभी दिया गया है। तर माननीय डॉक्टर प्रदीप आगलावे साहेब यावं आणि हे षड्यंत्र जे आहे उपवर्गीकरण करण्याचं आरक्षणात, त्या बाबतीत कटाक्ष टाकावा। आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आलेला आहे हा मुद्दा असंवैधानिक आहे, बेकायदेशीर आहे। याचं कारण असं 2004 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये EV चिन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश ही केस आली आणि त्यावेळी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं, लक्षात घ्या 5 न्यायाधीशाच्या घटनापीठानं हे मान्य केलं, म्हणजे त्यांनी निकाल दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये घटनेतील 341 कलमाच्या आधारे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता येत नाही, अशा प्रकारचा निर्णय 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं 2004 मध्ये दिलेला होता। आणि त्यानंतर आपण बघतो की आंध्र प्रदेश सरकारने जो कायदा केला होता, त्याचप्रमाणे पंजाब सरकारने कायदा केला होता, हे दोन्ही कायदे रद्द करण्यात आले। आणि असं असताना सुद्धा आता 1 ऑगस्ट 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो किती न्यायाधीशांच्या पीठाने दिलेला आहे? मला वाटतं 7 आधी 5 होते। खरं म्हणजे आधी हा निर्णय झालेला होता आणि त्यामुळे 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता नव्हती। पण लक्षात घ्या, या देशातील सरकार, जे प्रस्थापित सरकार आहे, हे सरकार अनुसूचित जातीच्या विरोधात आहे। उपवर्ग, आणि हे केवळ आंबेडकरी व लोकांच्या विरोधात तर आहेच, पण जो या देशातील अनुसूचित वर्ग आहे, अनुसूचित जमाती आहेत, त्यांच्यासुद्धा विरोधी आहे। कारण आपण बघतो की आरक्षणामुळे काही प्रमाणात का होईना आपला विकास झालेला आहे। हा विकास होऊ नये, हे आरक्षण बंद व्हावं। लक्षात घ्या, अजूनही आमच्या मातंग बंधूंच्या लक्षात ही गोष्ट आलेली नाही। बंधूंनो, मी 30 तारखेला लातूरच्या एका सभेमध्ये होतो। तिथे फकीरा ब्रिगेड म्हणजे मातंग लोकांची एक संघटना, त्या संघटनेनं एक व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्या व्याख्यानामध्ये मी एक व्याख्यात होतो। आणि त्या ठिकाणी म्हणजे मी हा विचार मांडला आणि बहुसंख्य जे बुद्धिजीवी, जे मातंग समाजातील लोक होते, त्यांनी सुद्धा सांगितलं उपवर्गीकरण हे आमच्यासाठी घातक आहे। लक्षात घ्या, म्हणजे प्रत्यक्ष मातंग समाजातील जे लोक आहेत, जे बुद्धिजीवी आहेत, अनफड लोक पण जे बुद्धिजीवी लोक आहेत, ते सुद्धा म्हणतात हे आमच्यासाठी घातक आहे। लक्षात घ्या, म्हणजे आरक्षण जेव्हा सुरू झालेलं होतं तेव्हा आपण बघतो की आपल्यामध्ये सुशिक्षित लोक किंवा अर्थ प्राप्त असणारे लोक असताना सुद्धा नॉट सुटेबल असा शेरा मारला जात होता, आम्हा सर्वांना माहीत आहे। आणि आता जर हे वर्गीकरण झालं आणि मातंग लोकांना वेगळं वर्गीकरण मिळालं, त्यांच्यासाठी घातक आहे। आता ते पात्र असताना सुद्धा नॉट सुटेबल अशा प्रकारचा शेरा मारला जाणार आहे, ही गोष्ट आमच्या मातंग लोकांच्या लक्षात आली नाही। आणि बंधूंनो, लक्षात घ्या, घटनेतील 341 कलम जे आहे ना, या कलमाच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 मध्ये स्पष्टपणे इशारा दिलेला होता। ते म्हणाले की घटनेतील 341 जे कलम आहे, या कलमाशी छेडछाड करण्याचा कुणालाही अधिकार नाही। जे काय होईल ते फक्त संसदेमध्ये, पण इतर लोकांना अधिकार नाही। असं असताना सुद्धा आज घटनेतील जी मूल्य आहे ही कशी पायदळी तोडलं जात आहे याचे उदाहरण आहे। आणि म्हणून बंधूंनो, अनेक वक्ते बोलणार आहे। या ठिकाणी
किशोर बिर्लांनी चांगली भूमिका मांडली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की म्हणजे किशोर बिर्ला हा खरं तर उपवर्गीकरणाच्या बाजूने असायला पाहिजे होता, पण सुशिक्षित बुद्धिवादी आंबेडकरवादी आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे सुद्धा आमच्यासाठी घातक आहे. बंधूंनो, त्या संदर्भात म्हणजे आपल्याला फोडण्याचं काम म्हणजे बाबासाहेबांनी 341च्या आधारे या देशातील जे अस्पृश्य लोक होते, वेगवेगळ्या जातीमध्ये विभाजित झालेले होते, शेकडो जातींमध्ये. आज महाराष्ट्रामध्ये 49 जाती आहेत आणि इतर राज्यात सुद्धा वेगवेगळ्या जाती आहे. या वेगवेगळ्या जातींमध्ये विभाजित असलेल्या आम्हा सर्व अस्पृश्य लोकांना बाबासाहेबांनी काय केलं, एक कॅटेगरी दिलं, एक वर्ग बनवला आणि सांगितलं या लोकांचा जो आधार आहे तो अस्पृश्यता आहे, अनटचेबिलिटी आहे. हा एकच वर्ग आहे, एकच समवर्ग आहे, एकच कॅटेगरी आहे, याचं उपवर्गीकरण होऊ शकत नाही. आणि कारण सामाजिक, राजकीय, आर्थिक जे काही अन्याय झालेले आहेत हे अन्याय अस्पृश्यतेच्या नावावर झालेले आहे. अनटचेबल हा एकच बेस आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणामध्ये संविधान सभेमध्ये मांडलेली होती. असं असताना सुद्धा आज जो उपवर्गीकरण घाट आहे हा जाणीवपूर्वक ही जी शक्ती निर्माण केली. फक्त 2 मिनिटात मी संपवतो. बंधूंनो, 2 एप्रिल 2018 मध्ये या देशातील संपूर्ण अनुसूचित जातीचे लोक, हा शेड्यूल कास्ट समाज रस्त्यावर आला. हे आपण दृश्य बघितलं. मग नागपूरचे हा संविधान चौक असेल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, मद्रास, सर्वत्र 2 एप्रिल 2018 मध्ये अस्पृश्य समाज रस्त्यावर आला. कशासाठी? की अनटचेबल जो ॲक्ट होता, ॲट्रोसिटी ॲक्ट जो होता 1989चा, त्याच्यामध्ये बदल करण्याचं का षड्यंत्र रचलं गेलं होतं आणि त्याच्या विरोधात संपूर्ण अस्पृश्य समाज, म्हणजे पूर्वाश्रम अस्पृश्य समाज आणि अनुसूचित लोक एकत्र आले आणि सरकारचा मनसुबा हाणून पाडला. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की अनुसूचित लोक जर एकत्र म्हणजे जाती लोक एकत्र आले तर सरकारला म्हणजे सरकारला आपले निर्णय मागे घ्यावे लागतात. ही गोष्ट लक्षात घेऊन आंबेडकरी आंदोलन हे नष्ट करायचं आहे. आणि या देशामधला जो एक आंबेडकरवाद आहे, खरं म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारा एकच समाज या देशामध्ये आहे आणि तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आंबेडकरी समाज. आणि म्हणून या समाजाचं कसं विभाजन करायचं, त्यांचं कसं खच्चीकरण करायचं, त्यासाठी हे उपवर्गीकरण आहे. ही गोष्ट आमच्या मातंग बंधूंनी आणि इतर सर्व लोकांनी समजून घ्यावी. आणि बंधूंना आपल्याला कोणता हक्क सहज मिळत नाही, लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आणि त्याकरता आपण मोठ्या प्रमाणात संघर्ष करून हा महाराष्ट्र सरकारचा जो म्हणजे घातक अशा आपला जो घाट आहे, षड्यंत्र आहे, हे आपल्याला हाणून पडायचं आहे. त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचा आहे. इसीलिए मैं कोशिश करूंगा कि उन बातों को बोलूं जो या तो बहुत लोगों में कन्फ्यूज़न क्रिएट किए हुए है, या वो बातें जो हमें वे फॉरवर्ड यानी आगे जाते हुए क्या एक्शन लेना है, वो बातें जो दर्शाए, वो बातें मैं रखने की कोशिश करूंगा. सबसे पहले एक बहुत बड़ा कन्फ्यूज़न जो हमारे समाज के पार्टियों के या और अन्य लीडर लोगों के मन में जो है, और बहुत से लोग वो भाषा कर भी रहे हैं, उस बात को मैं रखना चाहूँगा. वो ये जो हमारे बहुजन समाज का ही एक बीद्र वाक्य है, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. इस बात को लेके हम लोग ये समझ रहे हैं कि संख्या के अनुपात में रिजर्वेशन जो है उपवर्गीकरण से मिलेगा. लेकिन अगर आप इसके मूल तत्व को देखो, जो मेन जहाँ से शुरुआत हुई उपवर्गीकरण की और जो जजमेंट भी आया है स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंह का, इसकी जो शुरुआत थी, जो नींव रखी गई थी, उसका पॉपुलेशन से कोई लेना देना नहीं था. वहाँ जो 2 समाज है, मजहबी और दूसरा जिसे ये भी कहा जाता है भंगी समाज बोल के हम जब जानते हैं सब लोग, वो जो समाज है इनको 50% आरक्षण दिया गया था. लेकिन ये समाज का जो पॉपुलेशन है वो वहाँ पर जो तीसरा समाज है रामदासिया, जिसे हम यहाँ चर्मकार समाज समझते हैं, ये समाज से उनका पॉपुलेशन कम है, फिर भी उन्हें परसेंटेज में रिजर्वेशन ज़्यादा दिया गया था. और उसी का आधार लेकर ये उपवर्गीकरण बाकी राज्यों में लगाने की बात चल रही है और महाराष्ट्र में भी.
तो ये जो मिसकंसेप्शन है इससे हमें दूर हट जाना चाहिए कि संख्या के अनुपात पे मिलेगा, क्योंकि जजमेंट में वो लिखा ही नहीं है कहीं पे भी, ना ये सुप्रीम कोर्ट के अभी वाले जजमेंट में, ना पहले वाले जजमेंट में, ना वो पंजाब वाला जो मेन नोटिफिकेशन था जहाँ पे रिजर्वेशन दिया था उपवर्गीकरण के आधार पे, वहाँ पे भी ये बात नहीं थी। वहाँ पे सिर्फ ये बात है, सरकार यहाँ निर्धारित करती है कि वो समाज जिनको आरक्षण की मुख्य धारा से दूर रखा गया है वो अपने हिसाब से डिसाइड करेगी और अपने हिसाब से जो है उपवर्गीकरण में उनको आरक्षण देगी। ये पहली बात। दूसरी बात, हम ये समझ रहे हैं कि अगर सुप्रीम कोर्ट का जजमेंट है तो वो फाइनल है। समझने वाली बात ये है कि अगर ये सुप्रीम कोर्ट का जजमेंट है तो इसके पहले भी ईवी चिनैया के केस में 5 जजों ने उपवर्गीकरण के कंसेप्ट को ही खारिज कर दिया गया था। और अगर हम ये बात रखें कि अगर 5 जजों के बेंच ने अगर इसको खारिज किया है तो अभी वाला जजमेंट 7 वाला है, तो हम ये क्यों भूलते हैं कि 7 के बाद भी अलग अलग बेंचेस हो सकते हैं। 9 का बेंच भी हो सकता है, 11 का भी हो सकता है और 13 का भी हो सकता है। और ये बात हमें आगे बढ़ने के लिए वे फॉरवर्ड में हमें यही सोचना होगा, हमारा मुख्य कदम इस दिशा में होना चाहिए कि ये जो 7 जजेस के बेंच ने निर्णय दिया है इसे किस तरह से हम सुप्रीम कोर्ट में आगे 9 जजेस के बेंच तक या आगे ज़्यादा जजेस के बेंच तक पहुंचा सके। उसके लिए बहुत से लोगों ने बहुत से आर्टिकल्स की दलीलें दी है। हम सभी जानते हैं आर्टिकल 16(2), आर्टिकल 335 जिससे शेड्यूल कास्ट का रिजर्वेशन है, और 341 की बातें हो ही रही है। लेकिन ये जो हम बात कर रहे हैं अभी कि अगर बड़े बेंच में ये बात को पहुंचानी है तो यहाँ आर्टिकल 143 हमारे काम आ सकता है। या तो हम ये बात पिटीशन डाल के आगे पहुंचाए, यहाँ हमें यंत्रणा लगेंगी हमारे जो पढ़े लिखे वकील लोग हैं इनकी, और साथ ही साथ पब्लिक से प्रेशर क्रिएट करके कहीं ना कहीं ये हम आर्टिकल 143 के थ्रू प्रेसिडेंट के रेफरेंस से भी पहुंचा सकते हैं। तो हमें लगता है आगे बढ़ते हुए हमें ये चीज़ सोचनी चाहिए। और दूसरी बात, अगर जो आज हमने देखा कुछ दिनों में पिछले कि अगर कर्नाटका में ये लग गया है उपवर्गीकरण, तो हमें लगता है हमें इससे मायूस होने की ज़रूरत नहीं है। आगे बढ़ने के लिए जो भी सॉल्यूशंस है उसके लिए महाराष्ट्र से हम इस तरह आगे बढ़ सकते हैं कि महाराष्ट्र एक रोल मॉडल बनेगा आने वाले बाकी राज्यों के लिए। 7 लोकांचा जे न्यायाधीशांचा जो बेंच आहे ज्याच्यामध्ये DY चंद्रचूड, BR गवई, विक्रमनाथ, पंकज मित्तल, न्यायाधीश मनोज मिश्रा, न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांनी याला समर्थन दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण इथे जमा झालेलो आहे। आणि फक्त एक न्यायाधीश ज्या बेला त्रिवेदी आहे त्यांनी असहमती दर्शवलेली आहे। इथे जे आता क्रांतिकारी युवा इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी खूपच चांगल्या गोष्टीवरती प्रकाश घातलेला आहे आणि ह्या उपवर्गीकरणाला कसं काय आपण म्हणजे होऊ द्यायचं नाही आहे। कारण जर महाराष्ट्रामध्ये SC मध्ये जर 59 जाती आहेत, भारतात 350 जाती आहेत, तर आपण जर महाराष्ट्राचंच घेतलं तर त्या जातींमध्ये 13% आरक्षण हे विभागलं जाईल, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त SC समाजातील ज्याही जातींना फायदा मिळालेला आहे त्या जातींना 13% मधले काही प्रतिशत, फॉर एक्झाम्पल 5 जातींना जर त्यांनी जास्त फायदा घेतलेला आहे तर सपोज 3% त्यांना मिळेल। त्याच्यानंतर थोडा कमी फायदा ज्यांनी घेतला आहे त्यांना 5% मिळेल, अजून कमी घेतला आहे त्यांना 7% मिळेल। जर हे 13% असेच विभागले गेले तर पुढे चालून, म्हणजे जर हे लागू झालं तर पुढे चालून होऊ शकतं की ज्यांना 3% म्हणजे तुम्ही तर आता फार फायदा घेतलेला आहे, तुम्हाला 3%वर आणलेला आहे, होऊ शकतं की त्याच्यामधून तुम्हाला SCच्या लिस्टमधूनच बाहेर काढल्या जातील। पण खरं तर संविधानामध्ये आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणे हा क्लॉजच घातलेला नाही आहे। तर ह्या BJP सरकारने, ह्या मोदी सरकारने मुद्दाम ही गोष्ट आणलेली आहे की कसं तरी ही जे SC वर्ग आहे हे कोणाला झुकत नाही आहे, कोणाला मानत नाही आहे, आम्ही ज्या गोष्टी घेऊन येतो त्या गोष्टी सगळेच जण मानत जातात, तर आपण ह्यांनाच कसं कमजोर करायचं
ह्या माध्यमातून कमजोर करणे, आरक्षण तर काढू शकत नाही, कारण आरक्षण हे त्यांचं एक मत मिळण्याचं साधन पण आहे, तर त्याला कमजोरच कसं करायचं? तर ह्या माध्यमातून कमजोर करायचं, म्हणजे हळूहळू लोकांना आरक्षण मिळणारच नाही. एकलव्याच्या अंगठ्यातील आणि शंभुकाच्या मुंडक्यातील माझे विद्रोही रक्त इतिहास रसत रसत इथपर्यंत आला आहे. ते आता पागल झाला आहे. ते तुम्हालाही वेढणार आहे. तुमचे काळे पांढरे बुरखे टराटर फाडणार आहे. तेव्हा सावध हो द्रोणाचार्य, तेव्हा सावध हो द्रोणाचार्य, आणि आपली खाकी चड्डी जरा घट्ट पकडून ठेव. लवकरच तू नंगा होणार आहेस, लवकरच तू नंगा होणारच आहे. अतुल खोब्रागडे साहेब. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरती जी चर्चा सुरू आहे ती चर्चा एवढी भयानक आहे की जणू काही स्पर्धा लागलेली आहे. सरकारने ज्या पद्धतीने आपला नॅरेटिव्ह सेट केलेला आहे की आम्ही या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेत आहोत आणि आता अनुसूचित जातीमधल्या लोकांनी यावरती आक्षेप घ्यावा बा म्हणून बदर समितीचा अहवाल अशा प्रकारे ते प्रेझेंट करत आहेत की हा जसं काही हा इथं कुबेराचा खजिना आहे. ज्या दिवशी बदर कमिटीने सरकारला हा प्रस्ताव दिला किंवा हा जो अहवाल दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी CMला लेटर लिहिलं. तो आक्षेप वगैरे किंवा मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली किंवा कुठली कमिटी तयार झालेली नव्हती किंवा सरकारने कुठला आक्षेप मागितलेला नव्हता, परंतु त्यावेळेस मी एक निवेदन दिलेलं आहे की जे काही मुद्दे होते ते 12 मुद्दे मी त्या ठिकाणी दिलं होतं. त्यानंतर 5-6 दिवसांनी सरकारकडून आक्षेप मागवला होता. आणि 14 एप्रिलच्या वेळेस 3-4 दिवसाची वेळ दिलेली होती. आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सगळेजण आक्षेप लिहित असताना मी काही आक्षेप दिलेला नाही. म्हणजे जे अगोदर दिलेलं होतं तेच दिलं, त्याच्यानंतर मी काही आक्षेप दिलेला नाही. मी आक्षेप यासाठी दिलेला नाही की अनुसूचित जातीचं आणि अनुसूचित जमातीचं जे आरक्षण मिळालेलं आहे ते आम्हाला संविधानाने दिलेलं आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाचं भविष्य काय असायला पाहिजे हे आम्हाला बदर नावाचा माणूस सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही बदरला आम्ही तेवढं पाहिजे त्या प्रमाणामध्ये वेटेज दिलेलं नाही आणि त्यावरती आक्षेप पण दिलेला नाही. बदर कमिटी कशा प्रकारे तयार झाली हा सगळ्या मागचा जो प्लॅन आहे हा एकदम सिस्टमॅटिकली सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारच्या माध्यमातून हे महाराष्ट्रामध्ये आखल्या जात आहे. ओपनली बोलायला काही हरकत नाही. आमचं क्लिअर कट मत आहे की 2003मध्ये जी लहुजी साळवे समिती म्हणजे 59 जातीमधील फक्त एका जातीवरती अभ्यास करण्यासाठी लहुजी साळवे आयोग नेमल्यानंतरही त्या आयोगाने नियर अबाउट 6 वर्ष अभ्यास केला आणि 6 वर्ष अभ्यास केल्यानंतर 82 शिफारसी दिल्या आणि 82 शिफारसीमध्ये जर सरकारने काम केलं नसेल तर 18 वर्षामध्ये जर काम केलं नाही तर मग 18 वर्षामध्ये विकास का झाला नाही जर काम केलं आहे तर. आणि लहुजी साळवे आयोग असताना सुद्धा बदर कमिटीची गरज काय? लहुजी साळवे आयोग असताना सुद्धा बदर कमिटीची गरज काय? सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे. खरं पाहिलं तर ज्या वेळेस ही मागणी सुरू झाली होती ती काही वर्गीकरणाची मागणी नव्हती. लहुजी आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या होत्या तिथून ही मागणी पुढे आलेली आहे. पूर्वीची जी मागणी होती ती 13% आरक्षणामध्ये फक्त मातंग समुदायाला 8% आरक्षण स्पेशल आरक्षण द्यायला पाहिजे ही मागणी होती. पण ते लहुजी साळवे आयोगाच्या माध्यमातून ते पुढे आली. मग ते हळूहळू पुढे जाता जाता जेव्हा OBCचं वर्गीकरणाची मागणी आली की आता कारण OBC हेट्रोजिनियस कम्युनिटी आहे आणि शेड्यूल कास्ट हा होमोजिनियस आहे आणि होमोजिनियसमध्ये हे कोर्टाने पण सांगितलेलं आहे. 24मध्ये नाही सांगितले तर 2003मध्ये चेन्नई वर्सेस आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटच्या वेळेस त्यावेळेस सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस OBCसाठी 2017मध्ये रोहिणी आयोग आला आणि रोहिणी आयोगाने ज्या शिफारशी केल्या रोहिणी आयोगाने ज्या मुद्दे समोर आणले त्याच धर्तीवरती शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा आता उपवर्गीकरण व्हायला पाहिजे यासाठी बदर कमिटी नेमण्यात आलेली आहे. आणि हा सगळा प्लॅन आहे सिस्टमॅटिकली.
म्हणजे बदर कमिटी तर आता आली त्यामुळे पुष्कळशा लोकांचं आपलं लक्ष वेधलं, पण हे 2023 पासून सुरू झालेलं आहे. तुम्हाला सांगतो की 2023मध्ये बार्टीमध्ये धम्मज्योती गजभिये नावाचे एक अधिकारी होते आणि हा वर्गीकरणाचा मुद्दा हा बार्टीच्या माध्यमातून रेटून धरायचं होतं. त्यासाठी धम्मज्योती गजभिये यांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण न होऊ देता त्यांना बार्टीमधून बाहेर काढलं गेलं आणि सिस्टमॅटिकली सुनील वारेंना त्या ठिकाणी आणलं गेलं. आणि सुनील वारेंनी काय केलं, आल्याबरोबर सुनील वारेंनी तिथं अनुसूचित म्हणजे वारंवार गेल्या 20-25 वर्षापासून म्हणजे 59 जातीमध्ये सगळ्यात मागास समुदाय फक्त मातंगच समुदाय आहे का असंच वाटायला लागलं. म्हणजे ठीक आहे, आम्ही तर ठीक आहे, आम्ही बाहेर गेलो म्हणजे बुद्धिस्ट महार समाज जर तुम्ही प्रगत म्हणत असाल तर मान्य आहे, पण त्यानंतरचा जो ढोर कम्युनिटी आहे, खाटीक समुदाय आहे, स्वीपर समुदाय आहे, जे इतर चर्मकार समुदाय आहे त्यांच्याबद्दल काय, म्हणजे ज्या मेजॉरिटीच्या 3 जाती आहेत त्या तर ठीक आहे, पण तुझ्या मायनॉरिटी मायक्रो शेड्यूल कास्ट जो आहे वर्ग, त्या मायक्रो शेड्यूल कास्टला तुम्ही आरक्षणाचं वर्गीकरण कसं करणार आहे हे सरकारने अगोदर सांगायला पाहिजे. खाटकांसाठी कसं तुम्ही वर्गीकरण करणार आहात, चर्मकारांसाठी कसं वर्गीकरण करणार आहात, आणि ज्या ढोर कम्युनिटी म्हणा, वडार म्हणा, त्या सगळ्या गोष्टीवरती कशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण करणार आहात हे सरकारने अगोदर सांगायला पाहिजे. सरकार सगळं आपल्यावरती ढकलत आहे. म्हणजे एवढा नॉनसेन्स प्रश्न कधी मला वाटते की कोणी विचारला नसेल की कुठलाही अहवाल जाहीर न करता अहवालावरती तुम्ही आक्षेप नोंदवा, याच्यापेक्षा मूर्खपणा काय असू शकते. आणि हे सुरुवात झालेली आहे 2023मध्ये, आणि 2023मध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस सुनील वारेंनी बार्टीच्या मार्गदर्शनाखाली जी समिती गठीत केली होती त्या समितीमध्ये 5 सदस्य होते आणि 5चे 5 पण सदस्य हे मातंग समुदायाचे होते. आणि त्यावेळेससुद्धा मी मुद्दा उपस्थित केलेला होता, जर अनुसूचित जातीच्या मागासलेपणावरती जर तुम्हाला जर वर्गीकरण करायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे तर अनुसूचित जातीमधल्या ज्या मेजॉरिटी ज्या प्रॉमिनंट कास्ट आहेत, मग महार समुदाय असो किंवा चर्मकार समुदाय असो, त्या सगळ्या समुदायामधल्या लोकांना एक रिप्रेझेंटेटिव्ह घ्यायला पाहिजे, परंतु त्यावेळेस त्यांनी रिप्रेझेंटेटिव्ह घेतले नाही. गंमत काय झाली की त्यांनी 2001 आणि 2011च्या जे सेन्सेस आहेत त्याच्यावरती त्यांनी डेटा पुढे आणला आणि तो डेटा असा होता की 62 शेड्यूल कास्टमध्ये 62% महार समुदाय, 19% मातंग समुदाय आणि 10% हा चर्मकार समुदाय, आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढे काही आहेत तिथं त्या सगळ्या 56 जाती होत्या. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा सगळा रिपोर्ट हा 2024मध्ये आलेला होता. आत्ता 8 दिवसापूर्वी 2 विरोधाभासी बातम्या चालल्या महाराष्ट्रामध्ये, एक लोकसत्तेमध्ये आलेली बातमी आणि दुसरी महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली बातमी. एक लोकसत्तेमध्ये आलेली जी बातमी होती ती ही होती की जो एम्पेरिकल डाटावरती जे बार्टीने सर्वे केलेला आहे त्या आधारावरती मातंग समुदायाला फटका बसणार आहे. आणि महाराष्ट्र टाइम्सला जी बातमी आली, अतिमागासलेपणाच्या आधारावरती बदर कमिटीने प्रस्ताव सादर केलेला आहे, आयोग आणलेला आहे, ते त्याच्यामुळे महार समुदायाला फटका बसेल. अशा प्रकारच्या 2 जाणीवपूर्वक विरोधाभासी बातम्या या ठिकाणी पेरल्या गेलेल्या आहेत. आता गंमत अशी झालेली आहे की वर्गीकरण जर कसं करायचं असेल तर कुठल्या आधारावरती करायचं, म्हणजे लोकसंख्येच्या आधारावरती करायचं का अतिमागासलेपणाच्या आधारावरती करायचं. आणि अतिमागासलेपणाच्या आधारावरती जर करायचं असेल तर अतिमागासलेपणाचे पॅरामीटर्स काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, किचकट विषय आहे. आणि या सगळ्या विषयामधून आपल्याला हा वर्गीकरण थांबवायचं आहे. दुसरी महत्त्वाचा मुद्दा मी नेहमी म्हणत असतो की या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आरक्षण हा राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरती असतो. या महाराष्ट्रामध्ये धनगरांचं आरक्षण राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरती असतो. या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मेजॉरिटी जाती आहेत त्या सगळ्या मेजॉरिटी जातीचं आरक्षण हे राजकीय अजेंड्यावरती असतो. इवन याच्या पुढे जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा राजकीय पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा या लोकांचं आरक्षण, मराठ्याचं आरक्षण होतं, धनगरांचं आरक्षण होतं. आम्ही काय गाव कुसाबाहेरचे माणसं आहोत का
की आमचं आरक्षण कुठलाच राजकीय पक्ष आपल्या अजेंड्यावरती घ्यायला तयार नाही आहे. त्याच्या मागचे एक कारण आहे की आपलं पॉलिटिकली एक्झिस्टन्स नाही. आम्ही कितीही 60% न 62% जरी असलो तरी आमचं एक संघ राजकीय एक्झिस्टन्स नाही. आज मातंग समुदाय 20% जरी असला, 20 जरी पर्सेंटेज असला तरी पॉलिटिकली आपली भूमिका मांडतो, म्हणून त्यांचं कॉग्निजन्स घेतला जातो. आमचं कॉग्निजन्स यासाठी घेतलं जात नाही की आमचं पॉलिटिकली एक्झिस्टन्स नाही. आत्ता वेळ आलेली आहे बांधवांनो, करा करा किंवा मरा, पण आता लढाच. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही आता मरणाच्या तयारीनेच रणांगणात उतरलेलो आहोत. म्हणजे बघा बांधवांनो, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? आता आपल्यातील इथे उपस्थित असणारे हाडाचे कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी वर्ग आहे. हा निषेध, उपवर्गीकरणा संदर्भात विरोध आणि आंदोलन घेण्यामागचं हे कारण आहे की आता आपल्याला हजारोच्या संख्येने, कारण संख्या आता महत्त्वाची आहे, आता तुम्हाला सरकारचे दालनं हलवायचे असेल तर आता आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर निघावं लागेल. न्यायालयीन लढाई सोबत रस्त्याची लढाई आपल्याला अधिक तीव्र, अधिक गतिमान, आणि हा लढा आपल्याला सुरूच ठेवावा लागेल, तोपर्यंत सुरू ठेवावा लागेल जोपर्यंत उपवर्गीकरण हे रद्द होणार नाही. उपवर्गीकरण म्हणजे कोट्यात कोटा आरक्षणला बदनाम करून आरक्षण याची शेवटी परिणती आरक्षण संपविण्यात होणार आहे. संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 1108 अनुसूचित जाती आहेत आणि त्या जातीला जवळपास 15% रिझर्वेशन आहे आणि महाराष्ट्रात 59 अनुसूचित जाती. आता महाराष्ट्राचा सुरू असल्यामुळे महाराष्ट्राचा आपण विचार करूया, ज्याला 13% रिझर्वेशन आहे. बांधवांनो, संपूर्ण भारत देशामध्ये 1108 ज्या जाती आहेत अनुसूचित संदर्भात, मग इतक्या जातींनी, किती जातींनी उपवर्गीकरणाची मागणी केली याचा जर अभ्यास आपण केला तर आत्तापर्यंत फक्त 7 आणि 8 जातींनी, बरोबर. आणि इतकं सिस्टमॅटिक महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण करण्याचं षडयंत्र 2023 पासनं, म्हणजे जो बार्टीचा तुम्ही अहवाल बघाल, त्याचा अभ्यास करणार तर संपूर्ण दोषपूर्ण तो अहवाल आहे. जवळपास 2 वर्षापासनं आपण सर्व एकत्रित येऊन उपवर्गीकरणाचा विरोध करत आहोत, कारण याचे परिणाम आपण जाणून आहोत. उपवर्गीकरण करणे म्हणजे ब्राह्मणवाद आणि मनुवाद मजबूत करणे होय. ह्या व्यवस्थेला उपवर्गीकरण पूरक आहे बरं. उपवर्गीकरण, विभाजन आणि विषमता इथे जर वाढीस लावायची असेल म्हणून हे उपवर्गीकरण. आता बांधवांनो, 59 जातीमध्ये किती जातींनी याची मागणी केलेली आहे? फक्त एक जात. एक जातच वारंवार म्हणत आहे. बदर कमिटीचा रिपोर्ट येत आहे, तो रिपोर्ट कसा बनवला? जर बदर कमिटीला हे माहिती आहे की 58 जाती समर्थनार्थ आहे उपवर्गीकरण होऊ नये म्हणून, आणि एकच जात वर्गीकरणाच्या समर्थनार्थ आहे आणि बाकी ज्या 58 जाती आहे त्या जर विरोधामध्ये आहेत तर बदर कमिटीने अहवालामध्ये लिहावं ना, मेजॉरिटी इज द लॉ. आणि आम्हाला कामी लावून दिलं. म्हणजे बघा, ह्या 5 दिवसामध्ये आमचा जो समाज आहे, ज्या महापुरुषांच्या जयंती आला 10 आणि 14 एप्रिल, जेव्हा आपण अत्यंत आपल्या महामानवाच्या जयंती करण्यामध्ये व्यस्त असतानाच 10 एप्रिलला हरकती मागविल्यात. बरं, किती घाईगडबड आपली झाली. म्हणजे केवढा जागृत अजूनही आपला समाज आहे. जयंती, आम्ही जयंती प्रिय तर आहोत, पण आम्ही आमचे अधिकार विसरलेलो नाही आहोत. आम्हाला हे षडयंत्र करून आलं आणि धडाधड ऑब्जेक्शन्स, हरकती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून बार्टीला पाठविण्यात आला.
आता मला सांगा बांधवांनो, आत्ता 2-3 दिवसापूर्वी न्यूज आलेली आहे, मला वाटते महाराष्ट्र टाइम्सने ती न्यूज दिलेली आहे की मोठ्या प्रमाणात म्हणजे उपवर्गीकरणाचा फटका महार जातीला बसणार आहे. कारण जास्तीत जास्त ईमेल्स कोणाचे प्राप्त झालेले आहेत? मातंग कम्युनिटीचे. आता मला सांगा, यांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाचा लाभच मिळाला नाही, अजूनही अज्ञानता तिथं आहे. तर इतका हा सुशिक्षित पुढारलेला की ईमेलमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये इतका पुढारलेला की आपल्याहीपेक्षा जास्त ईमेल्स पाठवतील. षडयंत्र हे समजून घ्या. पहिलीच असंवैधानिक त्यांनी प्रक्रिया कुठली केली? आपल्याला परंपरा लाभलेली आहे. संविधान आलं तेव्हापासूनचा, म्हणजे जेव्हा संविधानाचा ड्राफ्ट तयार झाला तेव्हा सर्वात आधी भारतीय जनतेच्या अभ्यासासाठी तो ड्राफ्ट सार्वजनिक पब्लिक डोमेनमध्ये करण्यात आला. ही आपली परंपरा आहे. तुम्ही साधं संविधानाचं पालन करू शकत नाही, तुम्ही लपून ठेवता तो अहवाल सार्वजनिक न करताच तुम्ही हरकती मागवता. म्हणजे काय, आमची इथे टिंगल उडवणं सुरू आहे? आत्ता काल परवाचं, मला वाटते कालचंच, ज्या गृहमंत्र्यांची जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायची आहे त्यांना प्रश्न विचारला असता की उपवर्गीकरण संदर्भात महाराष्ट्रातलं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे, ह्याबद्दल तुमचं मत काय? उत्तर काय देतात? आम्ही हरकती मागवलेल्या आहेत आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, त्याच्यामुळे हरकती मागवल्यानंतर त्याचा विचार करू आणि नंतर सुप्रीम कोर्टच्या निर्णयावरती अंमल करू, असं एकूणच अप्रत्यक्षपणे त्यांनी बोलून दाखविलं. हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षानेच आपण इथे सगळे जमलेलो आहोत, एवढ्या संख्येने जमलेलो आहोत. पोलिसांनी 4 ते 6 परमिशन दिली होती. कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला. जे आमची सन्माननीय मंडळी इथे बोलू शकली नाही त्यांची मी जाहीरपणे माफी मागतो आणि एकच विश्वास देतो की ह्यानंतरचा जो कार्यक्रम होईल तर सर्वात आधी आपण पहिल्या क्रमांकावर इथे येऊन बोलणार आहात, लोकांना तुम्ही ॲड्रेस करणार आहात. सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही लढाई लढण्याचे फक्त 2 मार्ग आहेत, ते लक्षात घ्या. पहिला महत्त्वाचा मार्ग की तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आरक्षण संपवण्याचा जो कट आहे तो राष्ट्रीय कट आहे. तो इथल्या महाराष्ट्र सरकारचा कट नाही, तो इथल्या मोदी सरकारचा कट आहे, तो इथल्या RSS वादी लोकांचा कट आहे. आरक्षण संपवण्याची पहिली सुरुवात जी झालेली आहे ती 2019 साली जेव्हा 103 व संशोधन म्हणजे आर्थिक आधारावर आरक्षणाचं म्हणजे जनरल कॅटेगरीच्या लोकांना, सवर्ण लोकांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचं जे संशोधन 103 व संसदेत ठेवण्यात आलं, तिथनं तुमच्या आरक्षणाच्या अंताची सुरुवात झाली. त्या आरक्षणामध्ये असं म्हटलेलं आहे की आर्थिक आधारावर, फक्त आर्थिक आधारावर जे लोक म्हणजे कोणते, SC ST OBC सोडून जनरल कॅटेगरीची जे लोक जे आर्थिकदृष्ट्या सरकारच्या मर्जीनुसार प्रगल्भ नाही, विकसित नाही, त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण द्यायचं. आणि त्यानंतर खडा खेळ सुरू झाला तुमचं आरक्षण संपवण्याचा. तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की 2019च्या आधी 2016-17 मध्ये एक चळवळ चालली होती नागपुरात, इंडिया अगेन्स्ट रिझर्वेशन. ह्या चळवळीमध्ये सर्वात मोठा मुद्दा होता की रिझर्वेशन हे संपलं पाहिजे आणि त्यानंतर 2019 साली त्याच्या अंताची सुरुवात करण्यात आली. आता 2 महत्त्वाच्या रिझर्वेशनमध्ये 2 महत्त्वाचे गट झालेले आहेत. एक म्हणजे आर्थिक आधारावर सवर्णांना मिळणारं रिझर्वेशन आणि दुसरं म्हणजे अस्पृश्यता, जातीगत भेदभाव आणि त्याच्याबरोबर आलेलं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण, ह्या आधारावर अनुसूचित जाती, जमाती आणि OBCंना मिळणारं आरक्षण. आणि आता एक रट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असलेल्या देशात की आरक्षण हे फक्त आर्थिक आधारावर पाहिजे, आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक आधारावर नको. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जोपर्यंत
अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव हे जोपर्यंत अस्पृश्य समाजाच्या जीवनातनं म्हणजे अनुसूचित जातींच्या जीवनातनं हद्दपार होत नाही तोपर्यंत आरक्षण टिकून ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हे आरक्षण संपवण्यासाठी इथली जी मनुवादी सरकार आहे महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्र सरकारने हे पहिल्यापासून नियोजित करून ठेवलं होतं की ज्या दिवशी यांची बहुमतात सत्ता येईल हे सर्वात आधी अनुसूचित जातीचं आरक्षण संपवतील. आज अनुसूचित जातीचा बॅकलॉग बाकी आहे. आज अनुसूचित जातीला जेवढे पदं त्यांच्या जनसंख्येनुसार द्यायला पाहिजे ते बाकी आहे. आज अनुसूचित जातींचे जे मुलं आहेत त्यांच्या फॉरेन स्कॉलरशिप थांबलेल्या आहेत. 3-3, 4-4 वर्ष महाविद्यालयात आणि विद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलांना त्यांची स्कॉलरशिप दिल्या जात नाही. हजारो मुलांनी शिक्षण सोडलेलं आहे. त्याच्याकडे ह्या सरकारचं लक्ष नाही आहे. सरकारचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे आहे आणि ती म्हणजे तुमचं आरक्षण ते कसं संपवून टाकतील आणि त्याच्यासाठी तुमच्यातलाच म्हणवणाऱ्या एका माणसाला समोर करून त्यांनी तुमचं आरक्षण तुमच्याकडनं हिरावून घेतलं. आता प्रश्न असा आहे की हे आरक्षण आपण कसे वाचवणार आहोत. तर आरक्षण वाचवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आपण जिंकणार आहोत. फक्त तुम्ही हे लक्षात घ्या. आजपर्यंत मी ह्या मुद्द्यावर स्वतःला फार थांबवलं होतं, पण तुम्ही लक्षात घ्या जर ह्या जगातला आजच्या तारखेत जर अनुसूचित जातीचा सर्वात कोणता महत्त्वाचा मुद्दा असेल तर तो अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्याला जर तुम्हाला खोडून काढायचं असेल तर तुम्ही लक्षात असू द्या की जोपर्यंत आपण ह्या केंद्र सरकारवर, राज्य सरकारवर आणि न्यायालयांवर पाहिजे त्या ताकदीनं प्रेशर तयार करत नाही तोपर्यंत हे मुद्दे वादातनं, हे मुद्दे यांच्या चर्चेतनं जाणार नाही आहेत.